आणि शिकण्यावरून मला आठवलं की पूर्वीचे जे आपले मराठी दिवस होते ना, मराठी घरातले, की नोकरी लागली की 35 वर्ष काम करायचं, मस्त पेन्शन घ्यायचं, मी मस्त मोकळा. हे दिवस गेले. म्हणजे मला वाटतं परवाच मी डॉक्टर भूषण रेड्डींचा पॉडकास्ट ऐकत होतो. त्यांनी उदाहरण दिलंय की त्यांनी सांगितलंय की आत्ताची पिढी म्हणजे तुमची पिढी जी आता मास्टर्स आणि बी झालेले आहेत त्यांचा असा सत्कार झाला, साधारणपणे 58व्या वर्षी माणूस निवृत्त होतो. 58-60ला असं म्हणतात. म्हणजे आपण आता मंडळाच्या शतकमहोत्सवाला भेटू, मी म्हणता म्हाताराला असेल, पण तेव्हा आपण बघूया हे रेकॉर्ड नाही भाषण आहे. असं म्हणतात की आज जर तुम्ही आज वर्कफोर्स मध्ये शिरलात तर तुम्ही 58 ते 60 होईपर्यंत तुमचं करिअर या प्रवासात 3दा ते 4दा बदलणार आहात. हे आधीच्या पिढीने कधी अनुभवलंच नाही. जो एकदा अकाउंटिंगला लागला तो असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स मध्ये रिटायर्ड झाला. जो वकिलीत घुसला तो आयुष्यभर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्या सोडून घरी बसला. माझ्यासारखा एआयचा माणूस एआयची व्याख्यानातून म्हातारा झाला. पण तुमच्या पिढीला दर 5 वर्षांनी करिअर बदलावं लागणार आहे, कारण एवढ्या फास्ट टेक्नॉलॉजी चेंज होत आहे की तुम्ही जर म्हणाला की माझा आणि तंत्रज्ञानाचा काही संबंध नाही तर तुम्ही डायनासॉर होणार. आणि विद्यार्थी आणि पालकांसाठी एकच मेसेज देतो, जर तुम्हाला एकच गोष्ट या आजच्या व्याख्यानामधनं घ्यायची असेल तर 3 प्रश्न आपल्या कुटुंबामध्ये रोज रात्री झोपताना विचारा. हे प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांना पण विचारायचे आणि पालकांनी विद्यार्थ्यांना पण विचारायचे. हे 3 प्रश्न आहेत. आज तुम्ही नवीन काय वाचलात, आज तुम्ही नवीन काय शिकलात आणि आज तुम्ही नवीन कोणाला भेटलात. हे 3 प्रश्न तुम्ही जर आजपासून सुरू केले रात्री एकमेकांना विचारायला आणि विद्यार्थ्यांनी पालकांना विचारायचंय, फक्त पालक म्हणून माझी दादागिरी दाखवू नका, तुम्ही पण नवीन शिका काहीतरी, तर मला वाटतं आपल्याला एआयचा बाबूलगाव करायची काही गरज नाही. एआय आपला मित्र होईल. मला इथे बोलवल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.